नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल पाहणार आहोत. त्याचबरोबर संपूर्ण देशात विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त लीडनं निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार या रचणार का, हा देखील आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री, माजी अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेली बारामती विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूकचा निकाल 4 तारखेला लागणार असून सुनेत्रा वहिनी ज्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जे प्रस्तावित पक्ष आहेत, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी असेल, असे सर्वच प्रस्थापित पक्षांनी अजितदादांना श्रद्धांजली म्हणून कोणीही उमेदवारी दिलेली नाही. फक्त अपक्ष काही उमेदवार उभे आहेत. एकूण सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यासह 23 उमेदवार या निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत. तर सर्वप्रथम आपण उमेदवार कोण आहेत ते पाहूयात. पहिला अर्थातच सौ सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट अविनाश वामनराव गायकवाड हे अपक्ष आहेत. बाळासो मारुती धपाटे अपक्ष आहेत. रोहित राजू भोसले हे अपक्ष आहेत. चंद्रकांत मोटे हे अपक्ष आहेत. चंद्रकांत वाघमोडे हे देखील अपक्ष उमेदवार आहेत. दत्तात्रय बेदरे हे देखील अपक्ष आहेत. त्यानंतर सर्वच पोटनिवडणूक लढवणारे महाराष्ट्रातील साताऱ्याचे डॉक्टर अभिजित बिचुकले हे देखील अपक्ष म्हणून उभे आहेत. डॉक्टर विजयकुमार भिसे हे देखील अपक्ष आहेत. गजानन गवळी पाटील हे देखील अपक्ष आहेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या द्वितीय पत्नी करुणा धनंजय मुंडे या देखील अपक्ष आहेत. मंगलदास निकाळजे हे अपक्ष आहेत. मिथुन आटोळे हे देखील अपक्ष आहेत. त्यानंतर प्राध्यापक RY गुटुकडे जे संस्थापक आहेत न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे, हे त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. सांगोलेचे आहेत ते. सागर भिसे हे देखील अपक्ष आहेत. त्यानंतर साजन अडसूळ हे देखील अपक्ष आहेत. सतीश कदम हे हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे उभे आहेत. सतीश सोनवणे हे अपक्ष आहेत. शिवाजी कोकरे हे देखील अपक्ष आहेत. त्यानंतर सीताराम रणदिवे अपक्ष आहेत. सोनाली राणे या देखील अपक्ष आहेत. विराज शिंदे हे देखील अपक्ष आहेत व योगेश मोहन YM हे देखील अपक्ष आहेत व नोटा, असे एकूण 23 उमेदवार या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रिंगणात आहेत. आता आपण या बारामती विधानसभा मतदारसंघाचा मतदान किती झालं ते पाहूयात. एकूण 3,84,579 इतकं मतदान बारामती विधानसभा मतदारसंघाचं आहे. एकूण 2,23,705 इतकं मतदान झालं व केवळ 58.17% मतदान झालेलं आहे. प्रचंड प्रमाणात उष्णतेची लाट महाराष्ट्रात व देशभरात आहे व ग्लोबल वॉर्मिंग जे युद्धामुळे निर्माण झालेलं एक ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, या दोन्ही कारणामुळं उष्णता प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळं मतदार हे मतदानाला बाहेर पडलेले दिसत नाहीत. तरी देखील 58.17% इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आता आपण पाहूयात देशात सर्वात जास्त मतांनी विधानसभेत रेकॉर्ड कुणाच्या नावानं आहे ते. तर 2022 साली उत्तर प्रदेशमधील साहिबाबाद या गाझियाबाद जिल्ह्यातील मतदारसंघातून भाजपचे सुनील कुमार शर्मा यांना 3,22,882 इतकी मतं मिळाली होती व त्यांचं विजयाचं लीड हे 2,14,835 इतकं होतं. त्यामुळं त्यांच्या नावाने
हा विक्रम आहे. अर्थात तिथं लोकसंख्या, मतदारांची संख्या देखील जास्त आहे महाराष्ट्राच्या तुलनेत. त्यामुळं देखील त्यांना थोडंसं ॲडव्हान्टेज यामध्ये मिळालेलं आहे. त्यांनी समाजवादी पार्टीचे अमरपाल शर्मा यांचा पराभव केला. त्यांना 1,08,047 इतकी मतं मिळाली. यानंतर ज्याची आपल्याला उत्सुकता आहे त्या बारामती विधानसभा पोटनिवडणूक निकालाचा एक्झिट पोल आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर त्यानंतर सुनेत्रा वहिनी या विधानसभेच्या सर्वात जास्त लीडने येण्याचा विक्रम करतील का हे देखील पाहणार आहोत. तर सर्वप्रथम एक्झिट पोल आपल्यासमोर स्क्रीनवर येत आहे. सुनेत्रा अजितदादा पवार यांना 2,16,305 इतकी मतं मिळतील असा आम्ही अंदाज वर्तविलेला आहे. एकूण मतदानाच्या 96.69 इतकी टक्के मतं त्यांना मिळतील. दुसऱ्या क्रमांकावरती नोटाचा पर्याय असणार आहे. नोटाला जवळपास 4,000 इतके मतदार मतदान करतील असा आमचा अंदाज आहे. कारण की कोणत्याच प्रमुख पक्षांनी उमेदवारी न दिल्यामुळे नोटाला मतदान थोडंसं वाढणार आहे. दरवेळी 0.5 ते 0.7 इतकं कमी प्रमाणाने नोटाला मतदान व्हायचं बारामतीत. मात्र यंदा 1.78% मतदान जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर इतर सर्व उमेदवार जे आहेत त्यांना मिळून 3,400च्या आसपास मतं मिळतील. म्हणजे जवळपास 1.51% इतकी कमी मतं या सर्व उमेदवारांना मिळतील. कारण की हे सर्व उमेदवार आहेत ते सर्व नौखे उमेदवार आहेत. कोणीही प्रस्थापित नाही, कोणत्याही प्रस्थापित पक्षाचा उमेदवार नाही. त्यामुळं त्यांना मतदान कमी प्रमाणात होईल असा अंदाज आहे. त्यामुळं हे विजयाचं मार्जिन जे असणार आहे सुनेत्रा पवार यांचं ते 2,12,305च्या आसपास असणार आहे. व 1 to 2% एक एरर जर पकडलं तर 2,12,000 ते 2,13,000 इतक्या फरकांनी सुनेत्रा वहिनी पवार या निवडून येतील असा आमचा एक्झिट पोल आहे. आता हा एक्झिट पोल काढत असताना बारामतीतील जे पत्रकार बांधव आहेत त्याचबरोबर म्हणजे दोन्ही प्रिंट असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, त्याचबरोबर राजकीय नेते आहेत, आमच्या संबंधित जेवढी लोक आहेत या सर्वांशी चर्चा करून तिथल्या परिस्थितींचा आढावा घेऊन आम्ही हा एक्झिट पोल तयार केलेला आहे. हा आमचा चॅनलचा 3रा एक्झिट पोल आहे. याच्या आधी पहिला एक्झिट पोल जो केला होता मी तो 2021 साली पंढरपूर मंगळवेढा या पोटनिवडणुकीचा विधानसभा पोटनिवडणुकीचा केला होता. यामध्ये आम्ही सांगितलं होतं व दावा केला होता की समाधान औताडे हे 2,000 ते 4,000 इतक्या फरकाने विजयी होतील. व कोणीही आमच्या एक्झिट पोलवरती विश्वास ठेवत नव्हता. मात्र समाधान औताडे हे भाजपचे 3,300 इतक्या मतांनी विजयी झाले व आमचा एक्झिट पोल हा खरा ठरला. त्यानंतर दुसरा एक्झिट पोल आम्ही सांगली लोकसभा 2024च्या वेळी केला होता. यामध्ये विशाल पाटील अपक्ष उमेदवार हे 15,000 ते 25,000 इतके मतांनी निवडून येतील असा आम्ही दावा केलेला व विशाल पाटील हे विजयी झाले. मात्र फक्त थोडक्यात आमचं जे लीड होतं प्रेडिक्शन ते 25,000पर्यंत होतं ते 1,00,000 इतक्या फरकांनी आले. मात्र आमचा दावा मात्र विजयी होतील हा खरा ठरला. व तिसरा आत्ताचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल आम्ही देतोय. यामध्ये सुनेत्राताई या 2,12,000 ते 2,13,000 इतक्या फरकांनी ते विजयी होतील. आता सुनेत्राताई विक्रम रचतील का हा जो एक प्रश्न होता तर आमच्या एक्झिट पोलनुसार थोडक्यात त्या विक्रमापासून दूर राहतील. कारण की 2,14,835 इतक्या फरकांनी सुनील कुमार शर्मा यांचा विक्रम होता. मात्र सुनेत्रा वहिनी त्या विक्रमापासून 1,500 ते 2,000 इतक्या फरकांनी पाठीमागं राहताना दिसत आहेत. 2,12,000 ते 2,13,000 इतकी फरक त्यांचा येतोय.
त्यामुळं थोडक्यात त्या विक्रमापासून वंचित राहतील. मात्र सर्वात जास्त टक्केवारी घेण्याचा विक्रम मात्र त्यांच्या नावावर राहील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा एक्झिट पोलचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवरती शेअर करा. त्याचबरोबर आमचं जे सामाजिक कार्य किंवा समाज प्रबोधनासाठी आम्ही जे व्हिडिओ बनवतो आहे त्यासाठी एक छोटीशी आर्थिक मदत म्हणून या व्हिडिओमध्ये जे टॅग केलेले प्रोडक्ट आहेत ते खरेदी करा. त्याचबरोबर लाईक सेव्ह बटनच्या शेजारी हार्ट शेप डॉलर शेपमध्ये जे थँक्स म्हणून ऑप्शन येतो त्याद्वारे छोटीशी आर्थिक मदत तुम्ही करू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.